नमस्कार. डीप डाईव्ह विथ ज्योतीच्या या एपिसोड्समध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण जो हा पुस्तक वाचण्याचा आग्रह घेतलेला आहे, हा आपणास आवडतोय का? काही वेळा आपल्याला काही ऐकण्याची इच्छा असते, काही विशेष लेखकांना वाचण्याची इच्छाही असते, पण वेळ नाही मिळत. कामातून किंवा आपल्या चाललेल्या गडबडीमधून काही वेळा इट वोंट अलाउ अस टू सिट प्रॉपरली अँड रीड समथिंग. आपल्याला ती मदत व्हावी. आणि मला स्वतःलाही वाचायला खूप आवडतं. सो मी काय वाचते हे शेअर करायलाही मला आवडतं. त्या निमित्ताने आपण एकत्र येत आहोत हे वाचनासाठी. तर तुम्हाला ऐकताना ते कसं वाटतंय? ते वाचायला आवडतंय का? तो निरोप तुमच्यापर्यंत पोचतोय का? मी जाणीवपूर्वक माझं मत त्यामध्ये मांडत नाहीये, कारण आपण जे पुस्तक वाचणार आहोत ते माझ्या पर्स्पेक्टिव्हनी नाही वाचत आहोत, तर ते पुस्तकच वाचतोय. मला खूप इच्छा असते माझं पर्स्पेक्टिव्ह किंवा माझी त्याबद्दलची विचारकल्पना त्यामध्ये मांडण्याची, पण मी प्रयत्न करते नॉट टू से एनिथिंग. पण एकंदरीत हा जो आपला चाललेला प्रवास आहे, आपल्याला कसा वाटतोय हा जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तर कमेंटमध्ये प्लीज सांगाल की तुमचा हा अनुभव कसा आहे. चला, थँक्यू. आपण आपल्या पुढच्या चॅप्टरकडे जाऊया, ज्याचं नाव आहे शक्ती आणि साक्षात्कार. येस, पुन्हा आपण जे कृष्णमूर्ती सरांचंच वाचतोय पुस्तक, प्रथम अर्थात अंतिम मुक्ती. यात मिरर इमेज वेगळी दिसतीये. चॅप्टरचं नाव वन्स अगेन शक्ती आणि साक्षात्कार. समाजात आणि आपल्या स्वतःमध्ये, आपल्या वैयक्तिक व सामुदायिक परस्पर संबंधांमध्ये मूलभूत बदल घडणे आवश्यक आहे, हे आपल्याला कळून आले आहे. तो बदल कसा घडून आणावा? तो बदल जर मनोनिर्मित चाकोरीला अनुसरून असला, तर बुद्धिमान्य, अभ्यासपूर्ण योजनेनुसार असला, तो मनाच्या क्षेत्रातीलच असतो व त्यामुळे मन ज्याबद्दल काहीतरी अंदाज बांधते, अटकळ करते, ते सर्व ध्येयाचं रूप घेते, एक स्वप्न बनते. त्यासाठी आपण स्वतः मरण पत्करण्यास किंवा दुसऱ्यांना बळी देण्यास तयार होतो. असेच योग्य आहे असे जर तुम्ही म्हणत असाल, तर आपण माणसे म्हणजे केवळ मनाची निर्मिती आहोत असे ओघाने म्हणावे लागते. व त्यात तर अनुकरण, जबरदस्ती, पशुत्व, हुकुमशाही, छळछावण्या, तुरुंग हे सर्व काही अध्यायत असते. आपल्या मनाला फार महत्व देतो तेव्हा ते सारे मान्य करावे लागते, नाही का? आणि हे सारे मी ओळखले. शिस्तीचा, नियमांचा फोलपणा मला कळला. दमनाचे सर्व प्रकार मी व माझे या भावनेलाच दृढ असतात हे मला उमजले. तर आता माझे कर्तव्य काय आहे? या समस्येचा पूर्ण परामर्श घेण्यासाठी जाणीव म्हणजे काय या विषयात आपण लक्ष घातले पाहिजे. जाणीवेबद्दल तुम्ही स्वतः विचार केला आहे की अधिकारी व्यक्तींनी त्याबद्दल काय काय म्हटलं आहे तेच तुम्ही म्हणून दाखवता, ते तुम्हाला माहिती नाही. तुम्ही स्व अनुभवाने, स्वतःच्या अभ्यासाने ही जाणीव म्हणजे काय असते, केवळ आपले रोजचे व्यवहार व उद्योग यातीलच जाणीव नव्हे, तर लपलेली, खोलवरची, अधिक समृद्ध व अधिक बोधक अशी जाणीवही काय असते ती स्वतः समजून घेतली आहे की नाही ते मला माहिती नाही. आपल्याला आपल्या स्वतःमध्ये म्हणून जगातही मूलभूत बदल घडवणे, त्या बदलातून एक विशिष्ट दृष्टी, एक उत्साह, एक निष्ठा, योग्य कार्य करण्यास आवश्यक ती प्रेरणा देणारी निश्चिती यांचा उदय व्हावा, या दृष्टीने खरोखर चर्चा करायची असेल व हे सर्व समजून घ्यायचे असेल, तर जाणीवाच्या प्रश्नांची तपासणी करणं आवश्यक नाही का? मनाच्या उथळ स्तरावरील जाणीवेचा अर्थ काय ते पाहू शकतो. ती तर विचार करण्याची प्रक्रियाच असते. ते फक्त विचारच असतो. तेथे फक्त विचार असतो. विचार हा स्मृतीचा परिपाक असतो व तो शब्दरूप असतो. ती जाणीव म्हणजे मनोगत व्यक्त करून दुसऱ्याला सांगता यावे म्हणून विशिष्ट अनुभवांना नाव देणे, त्यांचा संग्रह करणे व ते आठवणे एवढेच असते. त्याच स्तरावर नाना तऱ्हेच्या मर्यादा, संकोच, नियंत्रणे व सामाजिक मान्यता देणे वगैरे असते. आचरणाबाबत शिस्त किंवा नियम असतात. हे सर्व आपल्या चांगलेच परिचयाचे आहेत. आपण जर
थोडे अधिक खोलवर पाहिले तर जाणीवेत विशिष्ट वंशातील सर्व काही साठवलेल्या गोष्टी असतात. सुप्त हेतू, सामूहिक व वैयक्तिक महत्वाकांक्षा, पूर्वग्रह असतात आणि हे सर्व पाहणे, संपर्कात येणे, इच्छा यातूनच घडलेले असतात. सुप्त आणि व्यक्त अशी ही सर्व जाणीव मी पण स्व या कल्पनेच्या केंद्राभोवती गुरफटलेली असते. आपण जेव्हा बदल कसा घडून आणावा याची चर्चा करतो तेव्हा हा बदल वरवरच्या पातळीवर आहे असे आपण समजतो, होय की नाही? निर्धार करून, निर्णय ठरवून, श्रद्धा ठेवून, नियम करून, मर्यादा घालून आपण एक बाह्य आदर्श अवस्था प्रत्यक्षात आणू पाहतो व ती यावी अशी आपली आशा असते, तळमळ असते आणि मनाच्या सुप्त व खोलवरच्या स्तरांचा उपयोग करून ती प्राप्त होईल असे आपल्याला वाटत असते. पण मनाच्या उथळ स्तरांशी मनाच्या तथाकथित खोलावरच्या स्तरांचे संदोदित संघर्ष चालू असतो. सर्व मानसशास्त्रज्ञांच्या व आत्मजिज्ञासूंच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे. हा आंतरिक संघर्ष पूर्ण बदल घडवून आणेल काय? आपल्या रोजच्या जीवनातील हाच सर्वात मूलभूत व महत्वाचा प्रश्न नाही का? आपल्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन कसे घडून आणावे? वरवरच्या स्तरावर थोडाफार बदल करण्याने ते घडून येते का? जर माझ्या जाणीवेचे, मीचे विविध स्तरावरील प्रकार समजून घेतले, भूतकाळातील घटना व मला बालपणापासून आतापर्यंत आलेले अनुभव उघड करून पाहिले, माझे आईबाप, पूर्वज व वंश यांचे माझ्या ठायी जमलेले सामुदायिक गतानुभव तपासले, मी ज्या समाजात राहतो त्याची विशिष्ट व रूढी संस्कार तपासले, या सर्वांचे विश्लेषण केले तर त्यातून असे परिवर्तन घडून येईल का की जे नुसते जराशी घडी बदलण्यासारखे नसेल? मला वाटते आणि तुम्हालाही खात्रीने वाटत असेल की आपल्या जीवनात मूलभूत परिवर्तन फार आवश्यक आहे, जे नुसते प्रतिक्रियात्मक नसेल, परिस्थितीच्या दडपणामुळे किंवा तणावातून निर्माण झालेले नसेल. असे परिवर्तन आपण कसे घडवून आणणार? माझी जाणीव म्हणजे मनुष्य मात्रांच्या सर्व मानवजातीच्या अनुभवांची गोळाबेरीज अधिक माझा वर्तमान काळाशी येणारा सध्याचा संपर्क अशा स्वरूपाची आहे. ती जाणीव हे परिवर्तन घडवून आणेल का? माझ्या जाणीवेचा अभ्यास केल्याने, माझ्या व्यवहाराचा अभ्यास केल्याने, माझ्या विचारांचे व भावनांचे अवधान ठेवल्याने, धिक्कार न करता अवलोकन करता यावे म्हणून मुद्दाम मन शब्द केल्याने, या सर्व प्रक्रियेने तसे परिवर्तन घडवून येऊ शकेल का? तसेच श्रद्धेच्या मार्गाने किंवा आदर्श, ध्येय इत्यादी म्हणून संबोधलेल्या मनोनिर्मित कल्पनेशी, प्रतिमेशी तद्रूप होण्याने असा पालट घडेल का? मी आता काय आहे व मी कोण व्हावे ही माझी प्रतिमा, या दोन्ही गोष्टींच्या संघर्षात मी सापडलेला आहे असाच याचा अर्थ होत नाही का? संघर्ष आणि मूलभूत बदल घडून येईल का? मी माझ्या स्वतःच्या अंतरंगातही व समाजाशीही सतत झगडा करत नसतो का? मी सांप्रत कसा आहे व मी पुढे कसे व्हावे या दोन अवस्थात सतत संघर्ष चालू असतो. हा संघर्ष, हा झगडा पूर्ण बदल घडवेल का? बदल आवश्यक आहे हे तर मला पक्के उमजले आहे. मग मी माझ्या जाणीवेची सर्व हालचाल तपासून, प्रयत्न करून, शिस्त लावून घेऊन, नाना प्रकारे दमन व संयम यांचा सराव करून मी तो बदल अस्तित्वात आणू शकेल का? अशा प्रक्रियेने मूलभूत बदल होत नाही हे मला जाणवते. याची आपल्याला अगदी खात्री झालेली असली पाहिजे. जर त्या प्रक्रियेतून मूलभूत परिवर्तन, गहन, कुठस्थ अशी अंतरंगातील क्रांती होणार नसेल तर ती कशाने होईल? तुम्ही खरे परिवर्तन कसे घडवून आणणार? ते परिवर्तन घडवून आणणारी शक्ती, सर्जनाचे सामर्थ्य कोणते आहे आणि ती शक्ती मुक्त कशी करायची? तुम्ही शिस्तबद्ध आचरणाने नाना प्रकार करून पाहिले, अनेक तर्क सिद्धांतांची कास धरली व अनेक आदर्शांच्या मागे लागला. तुमचा एक सिद्धांत असा असतो की तुम्हीच ईश्वर आहात आणि आपले ईश्वरत्व तुम्हाला ओळखता आले. आत्म्याचा, सर्वोत्तमाचा काहीही नाम द्यावे, त्याचा साक्षात्कार करू शकलात किंवा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकलात तर त्या अनुभव घेण्यातूनच मूलगामी परिवर्तन घडून येईल हा सिद्धांत झाला. पण तसे होईल? प्रथम
तुम्ही सत्य वस्तू म्हणून काहीतरी असून तुम्ही तिचेच अंश आहात असे तुम्ही गृहीत धरता आणि त्या समजुतीभोवती तुम्ही नाना प्रकारची मते, तर्क, श्रद्धा, सिद्धांत, गृहीत कृत्ये यांची उभारणी करता व त्या पठडीप्रमाणे आचरण करू लागता. त्या ठराविक ठशाच्या नमुन्याप्रमाणे विचार करून व आचरण करून मूलभूत परिवर्तन घडवून आणाल अशी आशाही बाळगता. तसे तुम्ही करू शकाल का? तथाकथित पुष्कळ धार्मिक लोक गृहीत धरतात तसा तुमच्या अंतर्यामात खोलवर सदवस्तूचा अंश आहे असे तुम्हीही गृहीत धरले असे समजा. आणि तुम्ही असेही गृहीत धरलेत की जर गुणांचा परिपोष करून विविध प्रकारच्या यमनियमांनी, नियंत्रणाने, दमनाने, व्रतवैकल्याने व त्याग करून तुम्ही या सदवस्तूच्या अंशाला स्पर्श करू शकलात तर इष्ट ते परिवर्तन घडून येईल. पण ही समजूत, ही धारणा म्हणजे ही विचाराचाच भाग नव्हे का? विशिष्ट साच्याप्रमाणे विशिष्ट रीतीनेच विचार करण्याचे संस्कार झालेल्या व म्हणूनच संस्कारबद्ध अशा मनातूनच गृहीत सिद्धांत उत्पन्न झालेला नसतो काय? प्रथम तुम्ही प्रतिमा निर्माण करता. मनापुढे एक कल्पना, एक सिद्धांत, एक श्रद्धा, एक आशा उभी करता व मूलभूत बदल घडण्यासाठी साधन म्हणून तुम्हीच निर्माण केलेल्या त्या कल्पित सृष्टीकडे आशेने पाहता. आपण प्रथम मीच्या सूक्ष्म हालचाली व मनाचे बारीक सारीक खेळ पाहिले पाहिजेत व कल्पना, श्रद्धा, समजुती, तर्कवितर्क याचे अवधान ठेवून ते सर्व बाजूस सारले पाहिजे, कारण ते सर्व भ्रममूलक व फसवे असतात. होय की नाही? इतरांना सत्याची अनुभूती आलेली असेल पण जर तुम्हाला ती नसेल तर त्याविषयी तर्कवितर्क करण्यात आणि तुम्ही स्वतः अंतरंगात सत्स्वरूप, अमर, दिव्य वगैरे काहीतरी आहात अशी कल्पना करून घेण्यात काय अर्थ? ती कल्पना सुद्धा विचारांच्या क्षेत्रातीलच आहे आणि विचार उद्भव अशी कोणतीही गोष्ट परिणामरूप, संस्कारित, कालबद्ध व स्मृतिरूप असते, म्हणूनच ती सत्य नसते. अनुमानांच्या शोधाचे, तत्वज्ञानातल्या चाचपडणीतले कोणतेही उद्योग, कोणतीही गृहीत सिद्धांत, कोणतेही कल्पना प्रक्षेप किंवा आशा ही केवळ आत्मवंचना, स्वतःची फसगत करून घेणे असते. ही गोष्ट जर आपल्याला प्रत्यक्षपणे उमजली, तर्काने, अनुमानाने, कल्पना करून किंवा मूढपणाने मान्य करून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवास आलेली वास्तवता म्हणून पक्की उमजली तर हे मूलभूत परिवर्तन घडून आणणारी शक्ती, ती सर्जनशील ऊर्जा आहे तरी कोणती? या मुद्द्यापर्यंत आपण बहुतेक फक्त जागृत चेतनमानाचाच उपयोग केलेला आहे. आपण विधानाचा पाठपुरावा केलेला आहे, त्याला विरोध केला आहे किंवा त्याचा स्वीकार केला आहे. हे आपल्याला स्पष्ट किंवा अर्धवट कळले आहे. पण पुढे जाऊन जास्त खोल अनुभव घेण्यासाठी, शांत पण शोध घेण्यासाठी तत्पर अशा मनाची आवश्यकता आहे. ते मन आता कल्पनांचा मागोवा घेत नाही, कारण तुम्ही कल्पनेचा मागोवा घेत गेलात तर जे बोलले जात आहे ते समजून घेत असलेला विचार करता अस्तित्वात येतो व लगेच तुम्ही द्विधा स्थिती उत्पन्न करता. मूलभूत परिवर्तनाच्या या विषयात तुम्हाला आणखीन पुढे जायचे असेल तर तुमचे क्रियाशील मन शांत राहणे आवश्यक नाही का? मन खरोखर जेव्हा शांत असेल तेव्हाच विचार करता आणि विचार, अनुभव घेणारा आणि अनुभूत, द्रष्टा आणि पाहिलेला विषय अशा दोन प्रक्रिया निर्माण होणारी गुंतागुंत व त्यातील अध्यायत असणारा प्रचंड अडचणी याचे त्याला आकलन होऊ शकेल. जेथे मीपणा नसतो असे जे मानसिक सर्जनशील परिवर्तन आहे ते जेव्हा विचार करता आणि विचार एकच असतो, या विचारांपासून वेगळा होऊन त्यावर नियंत्रण ठेवणारा विचार करता असा द्वंद्वात्मक भाव नसतो, तेव्हाच अस्तित्वात येऊ शकते. आणि मी असे सुचवू इच्छितो की ही अशी अनुभूतीच फक्त सर्जन शक्ती मुक्त करू शकते व ती शक्तीच मीपणाची गाठ तोडून टाकणारे मूलभूत परिवर्तन ओघानेच घडवून आणते. व्यवहारात सत्ता किंवा शक्ती यांचे कार्य किती विविध असते ते आपल्याला माहितीच आहे. दुसऱ्यावर वरचष्मा ठेवणारी येणारी सत्ता, शिस्तीतून येणारे सामर्थ्य, जबरदस्ती करून येणारी शक्ती हे सर्व आपण जाणतो. राजकीय सत्तेच्या द्वारा आपण सर्व घडी पुन्हा घालण्याची अपेक्षा धरतो.
पण अशा सत्तेने जास्त अंधार, विघटन, दुष्टावा म्हणजेच अहमचा परिपोष होत असतो. वैयक्तिक जीवनात किंवा समाजासाठी म्हणून विविध प्रकारे संग्रह करण्याची प्रवृत्ती तर आपल्याला ओळखीचीच आहे, पण आपण प्रेमाचा मार्ग कधी अनुसरून पाहिलाच नाही. प्रेम म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला ठाऊक नाही. जोपर्यंत विचार करणारा मीपणा असतो तोपर्यंत प्रेम असणे शक्य नसते. हे सर्व कळल्यावर आता आपले कर्तव्य काय? खरोखर मूलभूत बदल घडवून आणणारी, सर्जनशील आंतरिक कृती घडवून आणणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे क्षणोक्षणीची सावधानता. म्हणजे क्षणोक्षणी आपल्याला जागृत मनातील व सुप्त मनातील हेतूंचे भाव ठेवणे. यमनियम, समजुती, श्रद्धा, ध्येय यांमुळे मीपणाची गाठ दृढ होते. म्हणूनच त्या सर्व गोष्टी फोल आहेत हे जेव्हा आपण ओळखतो, रोजच्या व्यवहारात त्यातील खरेपणाचा पडताळा पाहतो व आपल्याला जेव्हा त्यांची नेहमी भान असते, तेव्हा आपण अशा मध्यवर्ती मुक्कामाशी येऊन पोचतो की तेथे विचार करता घटक स्वतःला विचारांपासून, दृश्य विषयांपासून व अनुभवांपासून कसा वेगळा पडत असतो त्या भेद प्रक्रियेचे स्पष्ट दर्शन होते. जोपर्यंत विचार करता हा विचारांपासून वेगळा बनून त्या विचारांवर नियंत्रण ठेवत असतो, तोपर्यंत मूलभूत परिवर्तन अशक्य आहे. जोपर्यंत मी हा द्रष्टा असतो, अनुभवाचा संचय करून त्याद्वारा स्वतःला दृढ करत असतो, तोपर्यंत अमूलार्ग बदल होणार नाही, सर्जनशील शक्ती मुक्त होणार नाही. जेव्हा विचार करता व विचार हे एकच असतात तेव्हाच अशी शक्ती उदयास येते. पण विचार करता आणि विचार यातील अंतर कोणत्याही प्रयत्नाने साधता येत नाही. कोणतेही तर्कवितर्क, कोणतेही शब्द उच्चार, कोणतेही विचार केवळ स्वला बळकटी आणतात. जेव्हा मनाच्या लक्षात पूर्णपणे येते आणि विचार करता व विचार यांच्यातील भेदाने द्वंद्व, संघर्ष व मर्यादितपणा अटळपणे येतो, हेही जेव्हा त्या मनाला उमजून येते, तेव्हा ते निरंतर दक्ष राहून आपण आपल्या अनुभवापासून स्वतःला वेगळे कल्पून अहमपणा कसा वाढवत जातो तेही स्पष्ट पाहते. एखादे ध्येय, शेवट, शोध न घेता मनाने जर त्या सावधानतेत अधिकाधिक खोलवर व व्यापकतेने मागोवा घेतला तर विचार आणि विचार करता यांचे ऐक्य असण्याची स्थिती येते. तिच्यात मग क्लेश नाहीत, यातना नाहीत, घडामोडी नाहीत, बदल होण्याची तळमळही नाही, मीपणाही नाही, कारण ते परिवर्तन मनापलीकडचे असते. मन जेव्हा पूर्ण रिक्त असेल तेव्हाच नवसर्जन शक्य असते. आपल्यापैकी बहुतेकांचे मन जसे रिकामे असते तसे रिकामे मन मला म्हणायचे नाही. आपल्यापैकी बहुतेक जण पोकळ मनाचे असतो व आपण जो कित्येक प्रकारे विरंगुळा शोधत असतो त्यातून तो पोकळपणा दिसून येतोच. आपल्याला करमणूक हवी असते म्हणून आपण पुस्तकाकडे वळतो, रेडिओ लावतो, व्याख्यानांना जातो किंवा तज्ज्ञ अधिकारी लोकांकडे जातो. मन स्वतःला कशाने तरी सदोदित भरून काढत असते. विचारकुंठित मनाच्या पोकळपणाबद्दल मी बोलत नाही. उलट जेव्हा मन भ्रम निर्माण करण्याची आपली सवय ओळखून त्यापलीकडे जाते तेव्हाच पूर्ण विवेकयुक्त विशेष विचारशील मनाबद्दल मी बोलत आहे. जोपर्यंत विचार करता विशिष्ट अनुभव घेण्यासाठी टपून राहिला आहे, स्वतःला बळकटी आणण्यासाठी अनुभव जमा करत आहे, तोपर्यंत असा सर्जनशील मोकळेपणा शक्य नाही. सर्व तऱ्हेची प्रतीके, सर्व शब्द व त्यातून निर्माण होणाऱ्या संवेदना यापासून मन कधीतरी मुक्त होऊ शकेल का? म्हणजे संचय करणारा अनुभविता अस्तित्वात राहणार नाही. सर्व प्रकारचे समर्थन, सर्व अनुभव, सर्व दबाव, सर्व अधिकारशाही यांना पूर्णपणे बाजूस सारून मन रिक्त अवस्थेत राहील. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही हे उघडच आहे. तुम्हाला उत्तर देण्यास अशक्य असाच प्रश्न आहे, कारण तुमच्या तो माहितीचाच नाही. तुम्ही त्या दृष्टीने कधी प्रयत्नही केलेला नाही. पण मला असे सुचवावेसे वाटते की हा प्रश्न तुम्ही श्रवण करा. हा प्रश्न तुमच्या पुढे उभा असू द्या. या प्रश्नाचे बीज पेरले जाऊ द्या. आणि जर तुम्ही खरोखरच श्रवण केले असेल व ह्या प्रश्नाला प्रतिकार केला नसेल तर त्यालाच पुढे फळे धरतील. जे अगदी नवीन आहे तेच बदल घडवू शकते. जुने कधीही बदल घडवू शकत नाही. तुम्ही जुन्या साच्याचे अनुकरण केलेत तर त्यातून घडलेला बदल म्हणजे जुनीच घडी असते. ती थोडासा फेरफार असतो एवढेच. नवीन असे त्यात काहीच नसते. सर्जनक्षम
असे काहीच नसते. मन स्वयं एव जेव्हा नवीन असेल तेव्हाच सर्जनक्षम तत्व अस्तित्वात येऊ शकते. मन जेव्हा वरवरच्या स्तरावरील आणि गहन स्तरावरील स्वतःचे सर्व कार्य उद्योग पाहू शकेल तेव्हाच मन नवे होईल. मन जेव्हा स्वतःच्या धडपडी पाहते, त्याच्या स्वतःच्या वासनांचे, तृष्णांचे, प्रेरणांचे, उद्योगांचे, स्वतःकडून होणाऱ्या अधिकार निर्मितीचे व भयांचे त्याला जेव्हा भान असते, शिस्तीमुळे, नियंत्रणामुळे स्वतःमध्ये उद्भवणारी प्रतिकाराची भावना आणि श्रद्धास्थाने व आदर्श यांचा प्रक्षेप करणाऱ्या आशा, हे सर्व जेव्हा ते मन पाहते व त्यांचा भेद करून ते आरपार पाहते, या सर्व प्रतिक्रियेचे त्याला जेव्हा अवधान असते, तेव्हा ते मन या सर्व गोष्टी बाजूस सारून नूतन, सर्जनक्षम, मोकळे असे होऊ शकते का? जर तुम्ही याबद्दल कोणतेही मत न बाळगता किंवा ती अवस्था अनुभवण्यास मिळावी अशी उत्कंठाही न बाळगता प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिले, तर मन अशा प्रकारे मोकळे होते की नाही हे तुम्हाला स्वतःलाच समजेल. तुम्हाला त्या अवस्थेची अनुभूती पाहिजे असेल तर तुम्हाला अनुभूती मिळेल, पण जी तुमच्या अनुभवास येईल ती सर्जनशील रिक्तता नसेल, तर तो फक्त तुमच्या इच्छेचा एक प्रक्षेप असेल. अभिजात नव्या अनुभवाची इच्छा बाळगलीत तर तुम्ही कल्पना साम्राज्यात रमता असे होईल. पण जर तुम्ही तुमच्या दररोजच्या क्षणोक्षणीच्या कर्मांचे अवधानपूर्वक अवलोकन केलेत, तुमचे सर्व आंतरिक प्रक्रिया व बाह्य कृती जशा काही एखाद्या आरशात पाहाव्यात तशा पाहत गेलात, तर जसजसे तुम्ही खोलात शिराल तसे तुम्ही अंतिम शून्यतेशी, रिक्ततेशी याल व तेथेच नवे असे जे आहे ते अस्तित्वात येऊ शकते. सत्य, ईश्वर किंवा तुम्ही मानाल ते म्हणजे अनुभव घेता येण्यासारखी एखादी गोष्ट नसते, कारण अनुभव घेणारा काळाने घडवलेला असतो. तो तर एक स्मृतीचा व भूतकाळाचा परिणाम असतो आणि जोपर्यंत अनुभव घेणारा घटक अस्तित्वात असेल तोपर्यंत सदवस्तू अस्तित्वात येत नाही. विश्लेषण करणारा घटक, अनुभव घेणारा घटक व अनुभूत विषय या सर्वांपासून मन जेव्हा स्वतंत्र असते तेव्हाच सदवस्तू अस्तित्वात असते. मग तुम्हाला उत्तर सापडेल, मग तुम्हाला समजेल की तुम्ही न मागता बदल घडतो. मग समजेल की सर्जनशील रिक्तता ही प्रयत्नातः उत्पन्न करण्याची अवस्था नसते, ती नित्य वर्तमानच असते. ती अनाहूतपणे हलक्या पावलांनी येते. फक्त त्याच अवस्थेत नवेपणा असतो, पूर्ण कायापालट असतो, पूर्ण आमूलाग्र असे परिवर्तन असते.